छत्रपती संभाजीनगर आज पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। संभाजीनगरमध्ये एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि ते नाव आहे बाबा फर्जन। एकेकाळी शहरावर दबदबा असलेला हा डॉन मृत्यूनंतरही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। घरातून 5.5 कोटींची रोकड, शस्त्रसाठा आणि कोट्यावधींची मालमत्ता समोर आली आहे। आता तब्बल 30 वर्षांपूर्वी दूर गेलेल्या मुलांनी संपत्तीवर दावा केलाय। पाहुयात एका साम्राज्याची, एका काळ्या साम्राज्याची आणि त्यामागच्या रहस्याची ही कहाणी। माणूस जातो पण काही नावं जात नाही, ती काळाच्या पानांवर कायम कोरली जातात। बाबा फर्जन असं एक नाव ज्याची एकेकाळी औरंगाबादच्या रस्त्यांवर दहशत होती आणि आज त्याच्या संपत्तीची चर्चा आहे। बाबा फर्जन म्हणजेच फर्दून अर्देशीर। 90च्या दशकात छत्रपती संभाजीनगर शहरातलं कुख्यात नाव। राजकीय नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेक जण त्याला घाबरत असल्याचं सांगितलं जातं। 6.5 फूट उंची, कमरेला पिस्तूल, ओपन जीप, डोळ्यांवर गॉगल, कपाळावर टिळा, खांद्यावर गमछा, पारशी असूनही सरदारासारखा पेहराव, हीच त्याची ओळख बनली होती। सुरुवात गुंड म्हणून झाली, नंतर कामगार नेता बनला। 90च्या दशकात अपक्ष विधानसभा निवडणूकही लढवली, मात्र चंद्रकांत खैरेंनी त्याचा पराभव केला। तरी देखील बाबा फर्जन चर्चेत राहिलाच। हत्येचा प्रयत्न, मारामारी, दंगल, अपहरण, जमिनी बळकावण्याचे आरोप असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले। तापट स्वभावामुळे पत्नी आणि 2 मुलं 30 वर्षांपूर्वी त्याच्यापासून दूर गेल्याचं सांगितलं जातं। मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावरील पोलिसांच्या धाडीनंतर तो पुन्हा चर्चेत आला। घरातून 5.5 कोटी रुपयांची रोकड सापडली, सोनं नाणी सापडली, 6 बंदुका सापडल्या, 6,500 कारतूस सापडली। त्याची एकूण संपत्ती 100 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। रोहिला गल्लीतला वाडा, पाडेगाव रोडवरची 6 एकर जागा आणि आलिशान बंगला, या संपत्तीवर आता त्याच्या मुलांनी वारसा हक्काचा दावा केलाय। तुम्ही आमच्या पारसी टाइम का जामे बघितलं तर त्यांनी सगळं भावाचे, बहिणाचे सगळंच नाव दिले, आमचं नाव नाही दिले का? आमचं म्हणणं आहे की का आमचे नाव कसं काय नाही त्याच्यात? तुमचे ते तर मिळले पाहिजे ना। आता पोरगे आहे, आम्ही दोघं भाऊ, आता आम्हाला तो भेटलीच पाहिजे। आम्ही एवढं कष्ट करून राहतो, तर मग आता थोडं तरी आम्हाला पाहिजे ना। त्या पूर्ण आयुष्यात आम्ही बाहेर राहायचं नाही करतो। बाबा फर्जन हा शहरापासून दूर निर्जन ठिकाणी राहत होता। 6.5 एकर परिसरात त्याचा बंगला होता। घरात एक खास खोली होती, त्या खोलीत कुणालाही प्रवेश नव्हता। याच खोलीत 5.5 कोटींची रोकड सापडली, सोनं नाणी सापडली। मात्र ओळखीचे लोक सांगतात या खोलीत यापेक्षाही बरंच काही होतं। आजारपणातही तोही खोली सोडायला तयार नव्हता, त्यामुळे उपचारही घरीच झाले आणि त्याच घरात त्याचा मृत्यू झाला। त्या खोलीचं रहस्य आजही कायम आहे, त्यामुळे संपत्ती यापेक्षाही जास्त असू शकते अशी चर्चा रंगतीये आणि याचाच सखोल तपास व्हावा अशी मागणी देखील केली जातीये। पैशाबद्दल आम्ही असं म्हणू का त्यांच्याकडे 5 कोटी रुपये हे कमी असले, पैसे जास्त असावेत, खूप पैसा असावा असा आमचा अंदाज आलाय। त्यामध्ये पोलिसांनी खरं म्हणजे नीट चौकशी केली पाहिजे आणि झालं पाहिजे असं वाटतं। आणि तो पोलीस आयुक्तांचा प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही काही लोक त्यांना भेटणार आहोत। एकेकाळी शहराला धाक दाखवणारा डॉन, पण अखेरच्या क्षणी सोबत कुणीच नव्हतं। फक्त एक केअरटेकर महिला, ती स्वतःला बाबा फर्जनची दुसरी पत्नी असल्याचा दावा करते, मात्र तिलाही पोलिसांनी अटक केली आहे। बाबा फर्जन गेला, पण त्याच्या आयुष्याभोवतीचं गूढ अजूनही संपलं नाही। संपत्ती नेमकी किती, खरा वारस कोण आणि त्या बंद खोलीतलं रहस्य काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।